प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आपणा सर्वांना येशूच्या नावामध्ये आजच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 4 ते 6 वचन खूप महत्त्वाचं आहे. तरी देहावरही भरवसा ठेवण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुनता झालेला इस्रायल लोकातला बन्यामीन वंशातला इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्रादृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. पाऊल स्वतःबद्दल या ठिकाणी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. पाऊल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की तो किती धार्मिक होता, नियमशास्त्र पाळण्याच्या बाबत किती काटेकोर तो होता. नियमशास्त्र पाळणे हा त्याचा रोजचा नित्य नियमचा कारभार होता किंवा त्याचं काम होतं. आणि म्हणून याच्यानंतर त्याला असं वाटत आहे, याच्यानंतर जेव्हा त्याला येशू ख्रिस्ताची ओळख होते आणि मग पाऊल जो स्वतः एक धार्मिक असा मनुष्य होता त्यावेळेस त्याला येशू ख्रिस्ताची भेट झाल्यानंतर त्याला स्वतःची धार्मिकता निष्फळ वाटू लागलेली आहे. आणि मग तो येशू ख्रिस्ताच्या या धार्मिकतेवर अवलंबून राहायला शिकतो. पण ख्रिस्ताला ओळखल्यानंतर प्रियजनांनो, जी मानवी त्याची धार्मिकता होती, देवासमोर उभं राहण्याची त्याला जी पात्रता वाटत होती, तारण मिळवण्यासाठी या सर्व गोष्टींचा त्याला आधार वाटत होता, ते निष्फळ झालेला आहे. आणि म्हणून तो आपल्या स्वतःला एक अधार्मिक व्यक्ती समजत आहे. आतापर्यंत तो स्वतःला धार्मिक समजत होता, कारण तो सगळ्या नियमाप्रमाणे चालतोय म्हणत होता. मी सगळे नियम पाळलेले आहेत, पण मला अजून पण ख्रिस्ताची ओळख झाल्यामुळे मला अजून पण ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज आहे हे त्याला जाणीव झालेली आहे. म्हणून मी चांगला आहे, मी नियम पाळतो, मी धार्मिक आहे म्हणून देव मला स्वीकारणार आहे, तारण देणार आहे असं नाही. हा चुकीचा आणि खूप मोठा गैरसमज आहे. पण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचे नीतिमत्व आपलेसे करतो आणि ख्रिस्ताचे नीतिमत्वानं चालतो, त्यावेळेस आपल्याला तारण येतं. कारण देवानं आमच्या पापासाठी येशू ख्रिस्ताला मरण्याची योजना केली तारणासाठी माणसाच्या. आणि त्याद्वारे जेव्हा आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, मग आमचं नीतिमत्व देवासमोर काम करतं आणि मग आम्हाला तारण मिळतं. आमेन.